नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या। नंबर 1, फॉर्म भरता वेळेस डॉक्युमेंटची साईज 1 MB पेक्षा जास्त नसावी। नंबर 2, आधार कार्ड अपलोड करता वेळेस पहिलं पेज आणि मागचं पेज दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा। नंबर 3, ज्यांनी अगोदर फॉर्म भरला असेल त्यांनी फॉर्ममध्ये काही बदल करू नये। नंबर 4, रेशन कार्ड अपलोड करत असाल तर त्याचं पहिलं पेज आणि शेवटचं पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा। नंबर 5, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जे जन्म ठिकाण आहे ते जन्म ठिकाण तुम्हाला या फॉर्ममध्ये टाकायचे। नंबर 6, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करणे अनिवार्य आहे। नंबर 7, अर्जदाराचा पत्ता म्हणजे तुम्ही आता जेथे राहता त्याचा पत्ता तुम्हाला तेथे टाकायचा आहे। नंबर 8, ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कोठेही जमा करण्याची गरज नाही। नंबर 9, तुम्ही जर रेशन कार्ड अपलोड करत असाल तर त्यावर महिलेचे नाव असणे अनिवार्य आहे। नंबर 10, शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे, त्यामध्ये काही बदल होणार नाही, त्यामुळे अपलोड केला तरी चालतो, फक्त 15 वर्षाचा अगोदरचा असावा। नंबर 11, आधार लिंक केलेले खातेच तुम्ही तिथे टाकावे। नंबर 12, आधार कार्ड रेशन कार्ड अपलोड करताना त्याच्या दोन्ही बाजू अपलोड कराव्या। नंबर 13, सर्व डॉक्युमेंट्सवरची माहिती सारखी असावी। नंबर 14, पासबुक कोणते टाकायचे, जे तुमच्या आधार कार्डला लिंक असेल ते पासबुक तिथे टाकायचे आहे, म्हणजेच ज्या पासबुकला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या पासबुकवरच पैसे येणार आहे। फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाही, फक्त नारी शक्ती दूत या ॲपमधूनच फॉर्म भरू शकता। नंबर 16, डोमिसाईल नसेल तर 15 वर्षापूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे, म्हणजेच रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, नाहीतर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। नंबर 18, ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी अंगणवाडी सेवेकडे जाऊन फॉर्म भरावा। नंबर 19, फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पोहोच पावती भेटत नाही। नंबर 20, ज्या महिलांना आपला फॉर्म बघायचा असला त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन करून त्याचे स्टेटस बघू शकता। नंबर 21, तुमचा लाईव्ह फोटो तिथे टाकायचा आहे, पासपोर्ट साईजचा फोटो काढून तिथे टाकायचा नाही आहे। नंबर 22, तुमचा उत्पन्न दाखला तुम्ही 2024-25चा अपलोड करावा। नंबर 23, डॉक्युमेंट्स ओरिजिनल असतील तर त्यांचा फोटो काढून अपलोड करावा, नाहीतर झेरॉक्सचा फोटो अपलोड केला तरी चालेल। नंबर 24, जन्म दाखला जर कोणी आत्ता काढला असेल तर तो अपलोड करू शकता। नंबर 25, तुमचे पासबुक अपलोड करण्याची तुम्हाला काही गरज नाही। नंबर 26, संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा PM किसान योजनेचे पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणत्याही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1500 किंवा 1500पेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही। नंबर 26, एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते, बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही। नंबर 28, हमीपत्र प्रिंट काढून घ्या, त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा, सर्व बॉक्सवर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा, दिनांक व ठिकाण टाका। नंबर 29, कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात 4 व्हीलर गाडी असेल तर फॉर्म भरू शकत नाही। नंबर 30, तुम्ही 65 वयापर्यंत असलेल्या महिलांचे फॉर्म भरू शकता। नंबर 31, नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच कागदपत्र नसतील तर 15 वर्षाचा पुरावा म्हणून डोमिसाईल काढावे किंवा जन्मदाखला द्यावा, याला काही ऑप्शन नाही। आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।